नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली. पुढील प्रोमोमध्ये तिलोत्तमा राजकुमारला असा काही आरसा दाखवते की राजकुमार अमृताची माफी मागतो. यामुळे ऐश्वर्याचा खूप जळफळाट होतो. पण सावली आणि सारंगला मात्र खूप बरं वाटतं. पण अमृता प्रेग्नंट नाही आणि या घराला वारस येणार नाही. यामुळे तिलोत्तमा खूप दुःखी असते. काही काम न करता ती घरात बसून राहते. आता सगळेच बाहेर पडतात. फक्त सावली आणि तिलोत्तमा घरात असतात. डायनिंग टेबलवर सावली म्हणते, तिलोत्तमा मॅडम, तुम्हाला काही गरज लागली ना तरी मला कळवा. तिलोत्तमा म्हणते, कसं आहे ना, आयुष्यामध्ये तुझी मला गरज भासेल असा क्षण माझ्या आयुष्यामध्ये कधीच येऊ नये एवढंच वाटतं. आणि जरी आली ना, मी तुझी मदत घेणार नाही. तिलोत्तमा बरंच काय बोलते आणि निघून जाते. रात्री घरी दोघीच असतात. पावसामुळे विजेचा कडकडाट चालू असतो. नकळत सावलीला खूप भीती वाटते. तेवढ्यात जयंतीचा फोन येतो आणि ती बरंच काही बोलत असते आणि म्हणते, एवढं मोठं घर आणि घरामध्ये तुम्ही दोघीच, नाही म्हटलं तरी काळजी घ्यायला पाहिजे. तेवढ्यात सावलीला मोठमोठ्याने तिलोत्तमाचा आवाज येतो. ती किंचत असते, आई ग आई ग. सावली आता पटकन वर धाव घेते. सोम, बबलू आणि तारा भैरवीच्या घरी जातात. भैरवी दार उघडते. तारा म्हणते मम्मा, पण भैरवी मात्र मोठ्याने ओरडते, थांबा तिथेच. तारा विचारते, काय झालं मम्मा? तिलोत्तमाला खूप त्रास होत असतो. सावली पटकन सारंगला फोन करते. सारंग, नील आणि चंद्रकांत गाडीमध्ये असतात. सारंग सावलीला म्हणतो, ठीक आहे, आम्ही येतो घरी. सारंग फोन ठेवून म्हणतो, बाबा घरी जावं लागणार, आईला खूप त्रास होतोय. चंद्रकांत म्हणतो, सारंग, सावली जर मॅनेज करत असेल तर करू दे ना तिला. घरी कुणी नाही म्हटल्यावर तिलोत्तमाला सावलीशी जुळून घ्यावंच लागेल. नील म्हणतो, सारंग, बाबा बरोबर बोलतायत. घरी लवकर कुणी येत नसल्यामुळे सावली आता तिलोत्तमाची सेवा करत असते आणि तिलोत्तमाची नजर नकळत तिच्यासाठी बदलते. तुम्हाला काय वाटतं? एक स्त्री म्हणून खरंच तिलोत्तमा चांगली आहे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.